ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सध्या मी उभा आहे पेण शहरामध्ये आणि या पेण शहरामध्ये सध्या दीपक कला केंद्रामध्ये आणि विविध कला केंद्रामध्ये सध्या नवरात्रीच्या देवीच्या मूर्ती बनवण्याची सध्या धामधूम सुरू आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर देवीच्या मूर्ती बनवण्याचे जे काम आहे सध्या अंतिम टप्प्यात आलेलं आहे। तर काही मूर्ती ज्या आहेत बनवून तयार झालेल्या आहेत। आपण पाहिलं तर विविध मूर्त्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अत्यंत आकर्षक मूर्त्या ज्या आहेत त्या या ठिकाणी बनवल्या जातात। सध्या मी दीपक कला केंद्र पेण या ठिकाणी आहे। आपण बघितलं तर विविध मूर्त्या या ठिकाणी आहेत। विविध पद्धतीमध्ये त्या मूर्त्यांची सजावट जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे आणि विशेष म्हणजे आकर्षण या ठिकाणी आपण बघितलं तर कालिका मातेची मूर्ती या ठिकाणी आपणास दिसते आणि अक्षरशः शंकराला त्या पायाशी घेतलेली मूर्ती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। अशाच विविध प्रकारच्या ज्या मूर्त्या ज्या आहेत या दीपक कला केंद्रामध्ये तयार केल्या जातात। आपल्यासोबत या कला केंद्राचे मालक आहेत। एकंदरीत त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। काय सांगाल, कशा पद्धतीमध्ये तयारी असते आणि किती मूर्त्या आतापर्यंत बनवलेल्या आहेत? आता आमच्या दीपक कला केंद्रामध्ये कमीत कमी 500 ते 600 मूर्त्या देवींच्या तयार झालेल्या आहेत आणि गिरायकांच्या मागणीप्रमाणे आम्ही त्यांना मूर्त्या करून देतो। जसं आपलं डायमंड वर्क आहे, आपली साडी नेसवणे वगैरे त्यांच्याप्रमाणे आम्ही सगळं काम करून देतो आणि मुंबई, ठाणा, पुणा या ठिकाणी सगळे आम्ही डिलिव्हरी करून देतो। कोणत्या मूर्तींना विशेष मागणी असते आणि आकर्षक ज्या मूर्त्या आहेत त्या कोणत्या सध्या आहेत? जास्त अंबा माता आणि दुर्गा माता ह्या दोन पॅटर्न जास्त चालतात असं आहे। जी आता आम्ही कालिका मातेची मूर्ती पाहिली, तिने शंकराला आपल्या पायाशी घेतलेला आहे। त्या मूर्तीचं वैशिष्ट्य एकंदरीत काय सांगाल? कालिका माता म्हणजे ती एकदम रागिष्ट देवी आहे, त्यामुळे तिला नाव आहे कालिका माता म्हणून तिला नाव ठेवलेलं आहे। आणि या मूर्त्या बनवण्यामध्ये साधारण किती वेळ जातो आणि आता आपल्या कारखान्यामधून किती मूर्त्या बाहेर गेलेल्या आहेत किंवा किती मूर्त्यांची बुकिंग झालेली आहे? देवीच्या मूर्ती बनवण्यासाठी कमीत कमी महिना जातोच आणि म्हणजे आमच्या इकडनं कमीत कमी मुंबई, पुणा, नाशिक या विविध ठिकाणी आमच्या मूर्त्या जातात देवीच्या। एकंदरीत आपण जर पाहिलं तर पेण हे जे आहे ते गणपतीचं माहेर ओळखलं जातं आणि आता त्याच पेण शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नवरात्रीची धामधूम देखील पाहायला मिळते। विविध प्रकारच्या मूर्त्या ज्या आहेत, जसे आपण पाहिले तर अंबे मातेची मूर्ती असेल, या ठिकाणी कालिका मातेची मूर्ती असेल, त्या पद्धतीमध्ये सिंहासनावरती बसलेली दुर्गा मातेची मूर्ती असेल, त्याच पद्धतीमध्ये वाघावर बसलेल्या ही दुर्गा मातेची मूर्ती आपण बघितली असेल। अशा विविध प्रकारच्या मूर्त्या ज्या आहेत सध्या या पेणच्या कला केंद्रामध्ये बनवण्याचं काम जे आहे ते सध्या अखेर टप्प्यामध्ये चालू आहे। राज वैशंपायन, TVN मराठी, रायगड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।